थँक्यू. सुरेख मॅच आपल्याला पाहायला मिळाली. मनीष बगले यांचा आवाज देखील आपण ऐकला दुसऱ्या सत्रासाठी. पुन्हा एकदा जाऊया. पहिल्या फेरीतील अंतिम लढाई आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं SB प्रतिष्ठान आर्यम 11 सोनारपाडा या संघाला आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करताना जे दुर्गामाता काटेला आपण पाहतोय. आमचे गणेशदादा पाटील हे दुटण्याचे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. आणि हा संघ मी तर म्हणेन क्वालिफाय देखील झालाय रजनी क्रिकेट स्पर्धेत, जिथे उसाटण्याची प्रकाश झोतातील स्पर्धा चालू आहे. तिथे देखील या संघाला पुरस्कृत केलं आमचे गणेश पाटील यांनी आणि तिथे देखील क्वालिफाय झाला हा संघ. आणि आज आता डे फॉर्मॅटमध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिले षटक करण पाटील, समोर अनिकेत पाटीलचा पहिलाच वार. बॉल चालला अगदी एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती आगाज दमदार षटकार. सुरुवात पाहायला मिळतंय. मागील काही वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आपली छाप सोडणारा अनिकेत पाटील ती यंगस्टर असताना त्यानं सुरुवात केली आणि त्यानंतर आता अनुभव देखील त्याच्या पाठीशी पाहायला मिळतं. चांगल्या नॉक गोलंदाजी, अष्टपैलू कामगिरी टीम सोनारपाडासाठी त्याची पाहतोय. तर त्याच्या सोबतीनं टेनिस बॉल क्रिकेटचा लेजंड म्हणून त्यांची ओळख योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्राईक एंडवरती. इथे देखील फटका सुरेख आहे. स्टँड ऑन सरळ अगदी आपण पाहतोय. स्टेट ऑन दी ग्राउंड हा बॉल आलाय तो सीमारेषा पार. सलगचा हा दुसरा षटकार. षटकार आहे. सीमारेषा आपण पाहतोय कॉम्बॉक्सच्या समोरच अगदी टार्गेट केलं होतं समोरची दिशा. आणि क्रीडांगणातील सर्वाधिक सेफ जे आपण क्षेत्र म्हणतो त्या क्षेत्रामध्ये हा फटका दाखवला. आणि किच्या बॅटबद्दल सलग हे 2 चेंडू 2 षटकार पाहायला मिळालेत. आक्रमकतेनं बॅटिंग. कमलेशनं देखील चर्चा केली होती. तो देखील म्हटला होता की बॅटवरती बॉल आला तर सर्रास षटकार पाहायला मिळतोय आणि ते षटकार दाखवतात. मिसिट. क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. झेलची संधी हातातनं बॉल निसटलाय. किती महागात पडेल. ज्या फलंदाजानं 2 चेंडू 2 षटकार टोकलेत आणि त्या फलंदाजाचा झेल ड्रॉप केला. आणि आता ही संधी मी तरी म्हणेन अनिकेत पाटीलला. अनिकेत आणि योगेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये राईट हँड लेफ्ट हँड हे कॉम्बिनेशन नेहमीच आपण पाहतोय ते टीम सोनारपाडाकडनं. सुरुवात जबरदस्त झाली आहे परंतु खराब क्षेत्ररक्षण. एक चान्स मी तरी म्हणेन करण प्राप्त केली होती. ती चान्स पूर्ण करायला हवी होती. कारण की गोलंदाजसाठी एकतर आधीच ज्या पद्धतीचं फॉर्मॅट आपण पाहतोय शॉर्ट फॉर्मॅट, त्यामध्ये गोलंदाज दी टार्गेट केले जातात. जास्तीत जास्त धावा त्यांच्या विरोधात येताना पाहायला मिळतात. अशा मुवमेंटला जर क्षेत्ररक्षण खराब झालं तर त्यांच्यासाठी कठीण परिस्थिती मी म्हणेन असेल. पुढील चेंडू आता राऊंड द विकेटनं. चांगला चेंडू सॉफ्ट हँडनं रक्षात्मक पद्धतीनं फक्त प्लेसमेंट पाहायला मिळाली. डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करतील तोपर्यंत अवधी होता. एक धाव कंप्लीट करण्यात येईल. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. योगेश पाटीलला माहीत आहे ह्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं धावा एकवटायच्या होत्या तो कोटा जरूर अनिकेतनं पूर्ण केला. आता रक्षात्मक पद्धतीनं देखील डावाला आपण पुढे नेऊ शकतो आणि त्या अनुषंगानं त्याचा खेळ पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावर. कारण पाटील स्ट्राईक गोलंदाज टीम काठेकडनं खेळत असताना 2 दमदार संघ आहेत. अगदी ह्या विभागाचा विचार केला तर नेहमीच हे संघ आमने सामने खेळताना देखील पाहायला मिळतात. इथे देखील पुन्हा एकदा समोरचं क्षेत्र टार्गेट केलंय आणि आता देखील बॉल पडल्यानंतर काहीसा डीप राहिला. खरं तर आता क्षेत्ररक्षक सुमित आहेत आणि त्याला टार्गेट करत असताना जणू काही आज परिस्थिती त्याच्या विपरीत आहे. हा चेंडू देखील त्याला पकडण्यासाठी कठीण होता. पडल्यानंतर काहीसा खाली देखील राहिला. क्रिकेट हा खेळच असा आहे. एखाद्या खेळाडूला जेव्हा बॉल टार्गेट करतो ना तेव्हा तो कुठेही गेला मैदानाच्या कोणत्याही क्षेत्रात तर त्याच्या बाजूनं बॉल येताना आपल्याला हमखास पाहायला मिळतो. चांगला चेंडू पॅडवरती आदलत असताना आपण पाहू शकाल कॅपमधून बॉल पुढे सरकलाय आणि लगेचच 2 धावा कंप्लीट करण्यात येतील. लेग बाईकचा पंचांचा इशारा आपण पाहतोय. तिसऱ्या धावेसाठी देखील अनिकेत पलटला होता. ही चालाकी दोघांमध्ये देखील आहे. दोघांचा तालमेल आपण पाहतोय खूप सुरेख आहे. कारण की नेहमीच सोबतीनं फलंदाजी करत असताना आपण अनिकेत आणि योगेशला पाहतो. डाव पहिला आपल्याला पाहायला मिळतो. टीम सोनारपाडा बॅटिंग करते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 17नं जबरदस्त सुरुवात P1 मध्ये त्यांची राहिली आहे. वडवली संघानं मागचा सामना जिंकलाय परंतु द्वितीय फेरीतील एक लढाई ह्या अगोदर झाली आहे. आपण कुठेही जायचं नाही आहे. इथनं जो संघ जिंकेल तो लगेचच आपल्यासोबत खेळण्यासाठी सुसज्ज देखील असणार आहे. याची दक्षता आपण घ्या. अतिशय चांगली स्पर्धा. दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. ठीक 2 वाजून 31 मिनिटाचा अवधी आपल्याला पाहायला मिळतोय.
सुरुवातीला सकाळच्या सत्रात भरपूर थंडी देखील होती, कारण की मागील 2-4 दिवसापासून जर आपण विचार केला तर क्लायमेट भरपूर थंड झाले. प्रकाश जोतात खेळत असताना भरपूर मी म्हणेन कठीण परिस्थिती खेळाडूंसाठी. आमचे पंच असतील त्यांच्यासाठी तर अजूनच कठीण. परंतु आता जसं दुपारचं सत्र आपण पाहतोय, वातावरणामध्ये उष्णता पाहायला मिळते आणि खेळपट्टी देखील गरम झाली आहे मी तरी म्हणेन. कारण की ज्या खेळपट्टीवरती सकाळच्या तुलनेत आता बाउन्स थोडासा जास्त पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक दुसरं रोहित पाटीलचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. संघातील एक स्टार क्रिकेटर म्हणून रोहितकडे पाहिलं जातं. स्टायलिश क्रिकेटर देखील आहेत आणि फलंदाजी गोलंदाजी ह्या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये स्वतःला सिद्ध करताना आपण नियमित पाहतो. चांगला चेंडू, पहिल्याच बॉलवरती गुडलेनचा वापर, सोबतच खांदा निश्चित लावला होता ह्या बॉलवरती. जर आपण विचार केला तर एफर्ट त्याचा पाहायला मिळाला आणि बॉलमध्ये अतिरिक्त उचली त्याने प्रदान केली होती. डॉटनं सुरुवात या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. P2चं हे षटक 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर डीपमध्ये पाहायला मिळतात. रिव्हर्स खेळायचं होतं, परंतु इथे देखील चेंडू बॅटचा संपर्क नाही. चांगली सुरुवात रोहित पाटीलकडनं, कारण की त्याला माहिती आहे पहिल्या षटकात आपल्या प्रमुख गोलंदाजाला मार बसलाय. ते कमबॅक आपल्या टीमला गरजेचा आहे आणि तो कमबॅक मिळवत असताना सुरुवातीचे 2 चेंडू तर डॉट हाताळलेत. पुढील बॉल ओव्हर द विकेटनं चांगला चेंडू, परंतु बैठक लावली होती. ते गॅपमधून बॉल चाललाय मिड विकेट पार, खडखडीत असा चौकार. दोन चेंडू पर्यंत जर आपण विचार केला तर सुरेख लेंथ लाईन आणि त्याचा अनुमान लावला रोहितनं आणि त्यानंतर स्वीपचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर ह्या फटक्यांसाठी ओळख आहे अनिकेतची स्क्वेअर ऑफ द विकेट. ज्या पद्धतीनं मी नेहमी म्हणतो की हा खेळाडू अगदी स्ट्रॉंग पद्धतीनं फटके दाखवत असतो. स्वीप असतील, पॅडल स्वीप असतील, स्कूप असतील, रिव्हर्स स्वीप असतील, अनेक फटके त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतात. इथे सिंगल. मॅचेस खूप चांगल्या होतात. प्रेक्षक वर्ग जो या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यासाठी अगदी पैसा वसूल मॅचेस पाहायला मिळतात. एकमेव मॅच सोडली पहिली मॅच जी थोडीशी एकतर्फी पाहायला मिळाली होती, जेव्हा दातिवलीनं सहज विजय त्या ठिकाणी प्रस्थापित केला होता. परंतु त्यानंतर प्रत्येक मॅच अगदी क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीनं चित्तथरारक एखादा सिनेमा आपण पाहतोय ज्यामध्ये क्लायमॅक्स आपल्याला पाहायला मिळतोय, दी थ्रिलर मूवी ज्या पद्धतीनं आपण पाहतो तशाच पद्धतीचे काहीशे सामने आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. हे यश आहे खरं तर सतरंगी चषकाचं. 13वं पर्व आपण पाहतोय आणि या पर्वामध्ये देखील अतिशय सुंदरतेनं ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. चला फारसा वेळ आपण घेऊ नका, कारण की आज सेमीफायनल एक आपल्याला कंप्लीट करायचे आहे, तर त्यासाठी आता जास्त वेळ आपण खर्च करू नका ही सूचना. फील्ड सेटअप थोडक्यात चेंज करण्यात आलं, कारण की लेफ्ट हँडर आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. यष्टांच्या मागून जरूर फिल्डिंग आता सजवत असताना यष्टीरक्षक आपण स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर अशा पद्धतीनं व्ह्यू रचना तर करण्यात आली आहे. ऑफसाईडला देखील क्षेत्ररक्षक समोरच्या दिशेला. इथे फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बनतील दर्शक. चेंडू त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना इट इज अ मॅक्सिमम षटकार. ह्या फलंदाजाकडे भरपूर कौशल्य आहे. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटसाठी दिलेत आणि सोनारपाडासाठी जेव्हा जेव्हा संघ अडचणीत आपण पाहतो तेव्हा तेव्हा धावून येणारा हा फलंदाज मोठ्या इनिंगसाठी खरं तर ओळखला जातो. टेम्परमेंट त्याच्याकडे भरपूर आहे. अगदी शॉर्ट सिलेक्शन, खराब बॉलवरती मोठे फटके, चांगल्या चेंडूंना सन्मान देत असताना सिंगल देखील तो पूर्ण करत असतो. इथे देखील पुन्हा एकदा त्याच दिशेला तोच क्षेत्ररक्षक पुन्हा धावतोय, परंतु आता एका टप्प्यावरती चेंडू अतिशय वेगानं सीमारेषा पार, अफलातून चौकार. इथं देखील चौकार आलाय. षटक दुसरं ह्या ठिकाणी समाप्त झालंय. दुसऱ्या षटकात देखील 15 धावा आल्या. एकंदरीत 32 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला सोनारपाडा संघ खेळतोय. अर्थातच साईनाथ भोईर प्रतिष्ठान आणि राकेश म्हात्रे प्रतिष्ठान ह्या नावानं हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. जो संघ पुरस्कृत केला आमचे गणेश शेठ पाटील असतील, त्यानंतर प्रथमेश पाटील सोनारपाडाचे, ह्या मान्यवरांचं भरपूर योगदान आहे. या संघाच्या पाठीशी भक्कमतेनं हे दोन्ही मान्यवर आपल्याला उभे पाहायला मिळतात. SB प्रतिष्ठान, RM11 सोनारपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर राकेश म्हात्रे ह्या व्यक्तिमत्वाची नेहमीच आठवण केली जाते. आज जरी ते आपल्यात नसले तर त्यांच्या स्मृतीस नेहमीच उजाला आपण पाहतो या संघाच्या वतीनं दिला देखील जातो.
त्यांच्या आठवणीने नेहमीच हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकामध्ये तब्बल 16च्या सरासरीनं 32 बनवल्यात. ज्या खेळपट्टीवरती सातत्यानं फलंदाज हवी होताना आपण पाहिले. मागच्या मॅचमध्ये देखील अंतिम 6 मध्ये 17ची आवश्यकता असताना ती आवश्यकता कंप्लीट करण्यात आली होती. चेंज द गेम वडवलीकडनं आणि मानेरी संघाला या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागला. संघर्ष त्यांचा देखील लाजवाब होता. परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे, सुखदुःखानं भरलेलं हे क्रिकेट. कभी खुशी कभी गम ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच आधारावर हे आपण क्रिकेट पाहतोय. चांगला चेंडू समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक येतोय, प्रयत्न तर केला, अगदी स्वतःला झोकून दिलं होतं करण पाटीलला आपण पाहतोय त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. झेल कठीण होता परंतु झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर स्वतःला सावरत असताना बॉलला अडवलं. 2 धावा प्राप्त होत आहेत. प्रथम पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. तिसरं षटक आणि तिसरा फ्रेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 सुरुवात झाली आहे. 34 धावा. फिल्डिंग मध्ये सातत्यानं चेंजेस आपण पाहतोय. डीप मध्ये पॉइंट देखील तैनात आहे अनिकेतसाठी. थोडासा वेळ खर्च होतोय. जरूर वेळेची महत्ता आपण पाहतोय, कारण की अंतिम टप्प्यामध्ये देखील सामने जास्त षटकांचे व्हायला हवेत या दृष्टिकोनातनं सातत्यानं ऑन करण्यात येतोय पंचांकडनं देखील. चांगला चेंडू, स्वीपचा हा फटका ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, एकच धाव. गुड फिल्डिंग. ठाल्या देखील आपण पाहतोय टीममेटकडनं. जेव्हा आपल्याकडनं चांगला परफॉर्मन्स होतो तेव्हा प्रोत्साहन निश्चितपणानं आपल्या सहकाऱ्यांकडनं आपल्याला मिळतो, ह्यात शंकाच नाही आहे. आणि तो प्रयत्न आता दाखवत असताना जयदुर्गा माता काटेई संघ सातत्यानं चेंजेस त्यांना कराव्या लागतात. खरं तर ही कसरत आहे त्यांची. गोलंदाजाला देखील दिशेवरील नियंत्रण मिळवण्यासाठी आता मेहनत ही करावीच लागेल, कारण की रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील आणि अनिकेत पाटील ही जोडी आपण पाहतोय. इथं ब्रेक थ्रू गरजेचं आहे काटेईसाठी, कारण की एखादा विकेट धावसंख्येवरती अंकुश आडू शकतो. दरम्यान हा चेंडू रिटर्न क्रीजपेक्षा बाहेर पंचांकडनं वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होईल. अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 36 धावा स्कोर कार्डवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. पॉवर सर्कलच्या दोन्ही षटकात जबरदस्त बॅटिंग राहिली आणि आता तिसऱ्या षटकामध्ये प्रथम फटका लाजवाब आहे. अगदी स्लॉट मध्ये होता, बॉलला वाऱ्याच्या सोबत पाठवलाय तो वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. इट इज अ कडक षटकार. खरं तर प्रत्येक बॉलला टार्गेट करत नाही योगेश पाटील, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. जेव्हा जेव्हा खराब चेंडू तो पाहतो, लेंथ लवकर ओळखतो, आणि ही कला जर आपल्यामध्ये असेल तर निश्चित शॉट सिलेक्शन नेहमीच आपलं चांगलं पाहायला मिळतंय. जर आपण गोलंदाजाला रीड करू शकता, गोलंदाजची शैली किंवा त्याचं मानस जेव्हा आपण ओळखता तेव्हा चांगले फटके आपण नेहमीच दाखवता. इथे फिल्डिंग खराब झाली. गली रिजनला जो क्षेत्ररक्षक एनफील्डमध्ये होता त्याच्याकडनं थोडीशी मिसफील्ड झाली. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता धावा 3 देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फिटनेसचा दर्जा नेहमीच योगेश पाटील दाखवत असतात आणि सोबत यंगस्टार अनिकेतला आपण पाहतोय. 3 धावेच्या मदतीनं आता 40च्या पार संघ देखील पोहोचलाय. 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे आता मोठं टोटल आजच्या दिवसाचा विचार केला तर 81चं टोटल आपण जुनी डोंबिवलीचं पाहिलं होतं. 5 षटकामध्ये त्यांनी त्या धावसंख्या बनवल्या होत्या. सर्वाधिक मोठं टोटल. आज 2 अर्धशतकं पाहायला मिळाली. एक जीत भोईरनं देखील 66 बनवल्या. त्यानंतर तुषार पाटील त्यानं देखील बनवल्या होत्या 52 धावा. परंतु ती दोन्ही अर्धशतकं मी म्हणून विनिंग टीमच्या बाजूने आली नाहीत. इथे देखील खराब क्षेत्ररक्षण चेंडूवरती धावून गेले होते. चेंडू रोखू शकत नाहीत आणि बॉल गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने आक्रमण पाहायला मिळत आहेत. काफलातून बॅटिंग करताना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला अनिकेत पाटीलचे बॅट बोलताना पाहायला मिळतंय. 4च्या मदतीनं आता 49 धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल. प्रथम पाटील अंतिम बॉल हाताळण्यासाठी सज्ज झालाय. चांगला चेंडू. यॉर्कलेनचा चेंडू. अगदी सन्मान द्यावं लागलं त्या अनिकेतला. यॉर्कलेन चेंडूंना आज देखील सन्मान दिला जातं. क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही म्हणतो की 2 गोष्टी सन्माननीय आहेत. क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर यॉर्कर चेंडू. मग फॉर्मॅट कोणतंही असो, टेस्ट क्रिकेट असो, T20 किंवा ODI, त्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये सन्मान असतो. 3 षटकानंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या 50 धावा 50 अप 50चा आकडा अवघ्या 3 षटकामध्ये त्यांनी कंप्लीट केलाय.
म्हणजे इथनं अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे जास्तीत जास्त धावसंख्या आपल्याला धावपटलावरती पाहायला मिळेल ह्या शंकाने. पाण्याची माग केली जाते, तर 12 प्रतिनिधी आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हायचं आहे. 3 षटकानंतर बिनबाद 50ची पार्टनरशिप. आजच्या दिवसामध्ये हा विक्रम प्रथमतः आपण पाहतोय की 50 धावसंख्येची भागीदारी ह्या अगोदर आपल्याला पाहायला मिळाली नव्हती, परंतु आता ते कार्य, तो विक्रम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो अनिकेत पाटील आणि योगेश पाटील ह्या जोडीचा. स्क्रीनवरती आपण कटआउट पाहू शकाल, ज्या ज्या मान्यवरांचं महत्त्वपूर्ण योगदान ह्या स्पर्धेसाठी त्या त्या मान्यवरांची कटआउट ह्या ठिकाणी दाखवले जात आहेत. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने यांच्या वतीनं भरवलेलं हे उत्तम असं आयोजन मी तरी म्हणेन. सतरंगी चषक 2025चं हे भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. या विभागातील नामांकित 32 संघ ह्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. काल 8 संघांचा खेळ आपण पाहिला, त्यामध्ये देखील सोनारपाडचा आणखीन एक संघ आपल्याला पाहायला मिळाला, समीर पाटील यांचा, आणि तो संघ काल क्वालिफाय झालाय. आणि आज देखील 8 संघांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. त्यापैकी जर आपण विचार केला तर 2 सामने जिंकत दातिवली संघानं ह्या स्पर्धेत आपलं स्थान भक्कम केलंय. तर त्यांच्यासमोर खेळण्यासाठी कोणता संघ सुसज्ज असेल येणाऱ्या वेळेत त्याची उत्तरं जरूर आपल्याला मिळतील. परंतु 3 षटकानंतर 50 धावा, अगदी धाकड सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली ती सोनारपाडाची. एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीमला आपण पाहतोय. गणेश पाटील असतील ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पाटील सेकंड स्पेलमध्ये आपण पाहू शकता. 4थं षटक आपल्याला पाहायला मिळतं मार्गस्थ. 12 चेंडू, आता लाईफ लाईन देखील आहे, विकेट आहेत हातामध्ये. ते पाहता आता प्रत्येक बॉलवरती आक्रमण पाहायला मिळेल, कारण की दोघांना माहीत आहे आणखीन मागे बॅट्समन आहेत. आता दी मनसोक्त फलंदाजी ते करू शकतात, लायसन असेल मी तरी म्हणेन. एज लागली, थर्डमॅन आहे, तिथे देखील बीट झालेत. फिल्डिंगचा विचार करावा लागेल. भरपूर चुका आज जयदुर्गा माता काठीनं दाखवल्यात आणि त्या चुका खूपच महाग पडतील मी तरी म्हणेन, कारण की ह्या जर चुका झाल्या नसत्या तर जरूर धावफलक थोडंसं कमी पाहायला मिळालं असतं. एक जीवनदान देखील अनिकेतला मिळालं. 2 षटकारानंतर असं वाटलं होतं अनिकेत बाद होईल, परंतु हातातनं सुप्पा झेल निसटला आणि त्यानंतर अनिकेतची ही मोठी इनिंग सध्या आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जर अनिकेतचा विचार केला तर 3 चौकार त्यानं दाखवले. इथे देखील खूपच सुरेख फटका गॅपमधून अगदी गोलीच्या वेगानं चेंडू सीमारेषा चिरत सीमा पार, दमदार चौकार. शैलीदार फलंदाज आहे. मैदानाच्या चहूबाजूला खेळणं हे वैशिष्ट्य अनिकेतचं, आणि ते वैशिष्ट्य सध्या दाखवायला त्याने चालू केलंय. काफलातून बॅटिंग सध्याच्या घडीला योगेश पाटील अँकरिंग भूमिका निभवत आहेत, कारण की त्यांना माहीत आहे अनिकेतची बॅट बोलते, त्याला जास्त स्ट्राईक एंडवरती आपण खेळवायला हवं, आणि ह्या गोष्टी अनुभवी फलंदाज नेहमी करताना पाहायला मिळत आहेत. इथे जागा तर बनवली होती, पंचांकडे कटाक्ष टाकला होता, पंच आमच्या दिशेनं वळत आहेत आणि पंचांचा स्वेरचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये देखील वाढ होईल. लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. आउटसाइड दी लेग स्टंप, व्हाईट बॉल आलाय. धावफलकाचा विचार केला तर 59 विदाऊट लॉस ही कामगिरी टीम सोनारपाडा. चांगला चेंडू, अप्रतिम फटका, क्लास दाखवत असताना अनिकेत पाटील, बॉल चाललाय तो स्वीपर कव्हरला, सीमा पार, आणखीन एक दमदार चौकार. वैयक्तिक 39-15 बॉल मध्ये खेळतोय. खास जबरदस्त बॅटिंग, आणि आमचे के करण खाळन यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. डे नाईट स्पर्धा ते करतायत. थोडीशी थकान त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला जरूर मिळते. राईट मोडतो विकेटनं रोहित तयार झालाय. दरम्यान लाईन बाहेर होती, परंतु सोडलं नाही, या आपल्या रेंज मध्ये आहे. पाहिलं अनिकेतनं आणि बॉलला पाठवलं कव्हरच्या वरतून. आणखीन एक देखणा दर्जेदार षटकार. आता मात्र 45 पर्यंत पोहोचला अनिकेत. आजच्या दिवसामध्ये 2 अर्धशतक पाहिले, तिसरा पाहायला मिळेल का? आणि एक अर्धशतक फक्त अवघ्या एका धावेनं हुकलं ते अनिकेत म्हात्रेचं. खरं तर जबरदस्त बॅटिंग, नोट आउट होता तो, आणि नोट आउट त्यानं 49 बनवल्या होत्या टीम दातिवलीसाठी. रिव्हर्स खेळत असताना फटका हा देखील सुरेख आहे. डीपमध्ये आता क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातात. जी चित्त्याची चपलाई नेहमीच हे दोन्ही फलंदाज दाखवत असतात. आणि जबरदस्त बॅटिंग,
आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी पार्टनरशिप देखील पाहायला मिळते. तब्बल 71 धावा धावफलकावर. षटकातील आता शेवटचा चेंडू. रोहित पाटील समोर अनिकेत 47 वरती खेळतोय. सॉफ्ट हँड प्लेसमेंट आपण पाहतोय. चांगला चेंडू होता, सन्मान दिला आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये त्याने ठेवली आहे आणि आता त्याला संधी असेल. मी तरी म्हणेन ना या मॅच मध्ये त्याचं अर्धशतक नक्कीच पाहायला मिळेल. 72 धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपलाय आणि विदाउट लॉस 72 ही कामगिरी करत असताना एसबी प्रतिष्ठान RAB11 सोनारपाडा. तर सन्माननीय बलिरामजी पालकरी सोनारपाडाच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तर विनंती आहे त्यांना की या आपण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. एकही गडी अजूनपर्यंत गमावला नाही. ब्रेक थ्रूची आवश्यकता खरं तर टीम काटेला, परंतु नेहमीच आपण जर विचार केला तर योगेश पाटील जेव्हा जेव्हा मैदानात असतात त्यांच्या साथीला एखादा फलंदाज जेव्हा असतो ना तेव्हा मोठी पार्टनरशिप हमखास पाहायला मिळतोय. शेवटचं षटक सुचितला मात्र आता सूचित केलंय ते संघानं की कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, परंतु त्याच्यासमोर आव्हान मोठं आहे. एकतर दोन्ही फलंदाज सेट झालेत. 72 धावा तब्बल 4 षटकामध्ये कुठल्यात आणि शेवटच्या 6 मध्ये देखील आता सुचितला टार्गेट करण्यात येईल, परंतु सुचित कशा पद्धतीनं बॉल फेकेल याकडे लक्ष दोन्ही संघाच्या चाहत्यांचं असेल. एका बाजूला आणखीन हे लक्ष मोठं करण्याचा प्रयत्न टीम सोनारपाडाचा असेल, तर एका बाजूला किमान ह्या षटकामध्ये तरी रोखावं लागेल हा विचार. 72 धावा धावफलकावरती अगदी अर्धशतकाच्या जवळ आपण पाहतो. 48 वरती खेळतोय, कारण की अंतिम बॉलवरती देखील सिंगल त्यानं पूर्ण केली होती. फक्त 2 धावा दूर आहे वैयक्तिक अर्धशतकापासून. रायटम राऊत द विकेटनं पहिला चेंडू दिशा पाहावी लागेल. रिलिस्टिक सोडून जाणारा हा बॉल पंचांकडनं वाईट चिखून अतिरिक्त धावा. दडपण गोलंदाजावरती असेल यात शंकाच नाही आहे. आणखी जबरदस्त बॅटिंग दोन्ही बाजूनं खरं तर आक्रमण पाहायला मिळाली. एका बाजूनं अनिकेतनं जरी 48 धावा काढल्या असल्या तरी देखील योगेश पाटील यांच्या बॅटमधनं देखील आपल्याला 2 षटकार पाहायला मिळाले. 20 वरती ते देखील वैयक्तिक खेळतायत. दमदार खेळ पाहायला मिळाला दोघांचा देखील. चांगला चेंडू हलक्या हातानं पुश करत असताना सिंगल पूर्ण केली आहे. असं वाटलं होतं की ह्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळेल, परंतु योगेश पाटील देखील दर्शवतात की ह्या बॉलवरती मोठा फटका खेचून अर्धशतक कंप्लीट करू शकला असता, परंतु तसं घडलं नाही. सिंगलनं स्ट्राईक रोटेट झाली आहे. सिंगल डबल ज्या पद्धतीने आम्ही म्हणतो की क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि त्या पद्धतीचा खेळ, कारण की एक धावेचं महत्त्व भरपूर आहे. आजच्या दिवसामध्ये 2 मॅचेस आपण पाहिल्या. जुनी डोंबिवली वाकळणच्या विरोधात तिथे देखील एका धावेनं सामना गमावला टीम वाकळणनं. त्यानंतर पुढील जी मॅच आपण पाहिली दातिवली जुनी डोंबिवली, तिथे देखील एका धावेनं सामना गमावला तो जुनी डोंबिवलीनं. म्हणजे एक धावेचं भरपूर महत्त्व आहे क्रिकेटमध्ये आणि ते आज आपण अनुभवलं खऱ्या अर्थानं. इथे चांगला चेंडू आणि बॉलला पाठवलं लॉंग लेगच्या रिजन मध्ये. चेंडू सीमारेषा पार. यूज इट. षटकार. शाहू पाटील यांचं आगमन सकाळपासून आपण पाहतोय. त्यांना माहित आहे आपल्या जवळचे संघ खेळतात आणि खास करून त्यांच्या गावचा शिरडोन संघ, वडवली संघ किंवा वाकळण संघ जेव्हा जेव्हा असतो ना तेव्हा तेव्हा शाहू पाटील यांची उपस्थिती येतात, तेव्हा ते चॉकलेट घेऊन येतात, त्यात शंकाच नाही आहे. या अगोदर देखील आले होते सकाळच्या सत्रामध्ये. आता पुन्हा त्यांचं स्वागत असेल, परंतु स्वागत केलंय ते योगेश पाटीलनं. अफलातून बॅटिंग. आतापर्यंत अँकरिंग भूमिका जरी निभावली असली तरी आता त्याला माहित आहे काहीसे चेंडू शिल्लक आहेत. आता प्रत्येक बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न योगेश पाटीलचा देखील पाहायला मिळेल. चांगला चेंडू फुल लेनचा. खरं तर निमंत्रण होतं ते स्वीकारलं आणि बॉलला फेकून दिलंय. ते आता काऊ कॉर्नरच्या वरतून सलगचा हा दुसरा ब्रँडेड षटकार. धावा. आजच्या दिवसातील विक्रम झालाय. ऑल विक्रम मी तर काल देखील इतक्या धावा बनल्या नव्हत्या, कारण की आजच्या दिवसामध्ये 81 जुनी डोंबिवलीनं बनवल्या होत्या. विक्रम प्रस्थापित केला होता उच्चांकाचा, परंतु तो विक्रम तोडण्यात आलाय आणि आता 86 आणि पार्टनरशिप देखील सर्वाधिक मोठी. खरं तर ही पार्टनरशिप आणखीन पुढे चालली आहे. जबरदस्त बॅटिंग, कारण की ह्या अगोदर मी म्हटलं होतं आक्रमकतेनं अनिकेत खेळतोय, परंतु योगेशमध्ये देखील क्षमता आहे. आतापर्यंत तो सिंगल डबल देखील घेत होता, परंतु आता आक्रमकता दाखवायला त्यानं सुरुवात केली आहे. पुढील चेंडू आता देखील ओव्हर्स दी कव्हर. पाठलाग चालू आहे, परंतु अतिशय वेगानं चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि या 4च्या मदतीनं धावफलकावरती 90 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 90 धावा धावफलकावरती, परंतु 49 धावसंख्येवरती अनिकेत नोट आउट 9 स्ट्राईक वरती
पाहायला मिळतोय. काय घडेल, 2 चेंडू तर शिल्लक आहेत. पुढील चेंडू सॉफ्ट हँड प्लेसमेंट केली आहे. जरूर आपल्या सोबत जो फलंदाज खेळतोय, खरं तर सांघिक खेळ क्रिकेट आपण म्हणतो, परंतु वैयक्तिक माइलस्टोनचा देखील काही ठिकाणी विचार होतो, कारण की भरपूर मोठी धावसंख्या बनवली आहे. अनिकेत अर्धशतक जर कंप्लीट करू शकला तर त्याच्यासाठी ती अतिशय गौरवाची गोष्ट असू शकेल. हे जरूर योगेश पाटील यांनी दर्शवलं आणि स्ट्राईक त्याला मात्र दिली आहे. अंतिम चेंडू 49 वरती तो खेळतो. सांघिक 91 धावा आपल्याला पाहायला मिळतात. भली मोठी धावसंख्या उभारली आहे आणि ह्या धावा मी डिफेंड करू शकतो, आत्मविश्वास कदाचित असेल योगेश पाटील यांना देखील. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणतो की कितीही मोठी धावसंख्या असली तरी देखील तिचा बचाव होईल की नाही याची शाश्वती नाही आहे. परंतु अंतिम बॉलवरती टोकलाय षटकार, शेवट गोड आणि 50चा आकडा देखील त्यानं वैयक्तिक पार केलाय. 55 धावा आणि रेफर देखील करण्यात आलाय का? येस. तर बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आपण पाहू शकता. वेस्ट आर्टपेक्षा हा चेंडू उंच आहे की खाली याची आता शहानिशा करण्यात येईल, परंतु 50चा आकडा पूर्ण केला. बॅट अगदी उंचावायची आहे आणि अभिवादन स्वीकारायचं आहे. आजच्या दिवसातील हे तिसरं अर्धशतक, तिसरी 50 आणि या स्पर्धेतील चौथी 50. या अगोदर आपण टीम खोणीच्या विकीला पाहिलं होतं, ज्यानं कालच्या दिवसामध्ये 50 धावा पूर्ण केल्या होत्या. चेक करण्यात येत आहे GTC या वाहिनी अंतर्गत. नो बॉल. यस, वेस्ट पेक्षा हा चेंडू उंच आहे दर्शवलंय आणि आता फ्री हिट देखील असेल. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर 98 धावा धावपळकावरती, म्हणजे 100चा आकडा देखील पूर्ण होऊ शकतो. ती सध्या आहे टीम SV प्रतिष्ठान RM11 सोनारपाडाला. जबरदस्त बॅटिंग, अफलातून बॅटिंग आणि खरं तर विकेट एकही गमावून आलाय. ही खूप दमदार बाब आणि दर्जेदार बाब मी तरी म्हणेन. अंतिम बॉल 98 धावा धावपळकावरती. शेवटच्या बॉलवरती कितीचा आकडा दडलाय पाहावं लागेल. हा बॉल देखील उडवलाय समोरच्या दिशेला, अगदी कॉम्बॉक्सला मानवंदना देत असताना चेंडू सीमा पार. अंतिम बॉलवरती देखील षटकार, 100चा पल्ला पार झालाय. धावा धावपळकावरती तब्बल 104. धावसंख्येचा भला मोठा डोंगर रचलाय बॅटिंग करत असताना टीम सोनारपाडानं. आणि या स्पर्धेतील सर्वोत्तम मोठी धावसंख्या आणि सर्वोत्तम मोठी पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळाली. ती फलंदाज अनिकेत पाटील आणि योगेश पाटील दरम्यान. अभिनंदन दोघांचं देखील. डाव पहिला संपलाय आणि धावपलकावरती 104 105चं भलं मोठं लक्ष या ठिकाणी असेल. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये करू परिवर्तन. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आपण वळणार आहोत आमचे साथी समालोचक मित्र मनीष बगले सरांकडे. थँक्यू. ही गावाची हाय झकास. ही गावाची घेऊन कसमा खेळाडू आपला दाखवी दमा. सावकार षटकारांचा पडे पाऊस, ट्रॉफी जिंकायची लई हौस. सावकार षटकारांचा पडे पाऊस, ट्रॉफी जिंकायची लई हौस. लाखो पब्लिक ती गोला आजूबाजू मैदानाला. आज जिथं तिथं थँक्यू सो मच DJ. धन्यवाद. जे मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलंय
उल्का मंडप डेकोरेटर्स यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आभार. गावदेवी स्टील्स यांचं देखील मोलाचं सहकार्य आपल्या स्पर्धेमध्ये लाभलंय, त्यांचा देखील मनपूर्वक सहर्ष आभार आहे. त्याचनंतरच हॅपी इव्हेंट्स करण काळन त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आभार आहे. आणि येस वेदू बिल्डिंग मटेरियल आणि सप्लायर्स यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आभार मी मानू इच्छितो. स्नेहल ट्रेडर्स यांचं देखील मोलाचं सहकार्य आपल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. थँक्यू सो मच आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. गावदेवी स्टील्स आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतो आणि त्यानंतर आता आपलं हे क्रीडांगण. अप्रतिम खेळ पाहिला पहिल्या डावामध्ये, जिथे आपल्यासोबतच साई पाटील सर जोडल्या गेलेले होते. सुमधुर आवाज त्यांचाही आपण पाहत आहोत आणि एक चांगलं समालोचन आपण त्यांच्याकडून संपूर्ण दिवसभरातच ऐकत आहोत. आणि त्यासोबतच समालोचनाचा विषय निघाला तर करण काळन इथे व्यासपीठेवरती उपस्थित आहेत. एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी खऱ्या अर्थाने या समालोचनाने आपण काय कारकिर्दी गाठू शकतो हे आपल्या समालोचनाच्या बळावरती त्यांनी गाठलेलं आहे. कारण तुमचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि करणचंही धन्यवाद. अगदी या स्पर्धेमध्ये संधी देण्यामागे एक मोठा वाटा करणचाही असणार आहे. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे नेहमी अनेक वेळेस सोनारपाड्याची रन मशीन म्हणून प्रसिद्ध असलेला योगेश होता. त्या योगेशलाही थोडंसं शांत ठेवण्याचं कार्य इथे सोनारपाड्याच्या प्रिन्सनी अनिकेतनी करून दाखवलंय. यांनीच TDPL सारख्या स्पर्धेमध्ये मोठे मोठे खेळाडू समोर होते, त्यांच्याही समोर एक ऑलराऊंडर आणि त्यासोबतच एक ऑल इंडिया आयकॉन दर्जाच्या खेळाडूंसमोरही आपल्या नावाची छाप सोडण्याचं कार्य केलं होतं. त्याच खेळाडूंनी याही मैदानावरती 61 धावा करत आपल्या खेळाने आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. सोनारपाडा संघ नेहमीच जाणला जातो अगदी मोठ्या स्पर्धांमध्ये ते पारितोषिकं मिळवण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवरती कल्याण डोंबिवली टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टाइम झालेला नाही आहे. लॉंग ऑनवरती खेळाडू अगदी थोडासा वाईडिश लॉंग ऑनवरती खेळाडू तैनात आहे. एक धाव मिळणार आहे. पण समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य, जय दुर्गा माता काटाई संघ, त्यांच्यावरती देखील हल्ले झालेत आणि प्रतिहल्ले करण्याची क्षमता त्यांच्याकडे देखील असणार आहे. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आत. रोहित पहिल्या बॉलवरती सिंगल काढली आहे, त्यानंतर करण आता स्ट्रायकिंग एंडला येतात. या दोन्ही बॅटर्सनी, त्या सलामीच्या बॅटर्सनी पहिले 2 ओव्हर, त्या पहिल्या 2 ओव्हरला कॅपिटलाइज करत असताना त्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदी 15, 20, 25, 30 बनवल्यात ना, तर मॅचला मजा येणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आहे का, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी करण्यात येते आणि 2 वेळेस तो प्रयत्न झाला. अगदी थर्ड मॅन रिजन पासून एकदा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय तर मिड ऑन वरून देखील प्रयत्न झाला होता. बॉल पायाला आदळतोय, बॅटरच्या खात्यामध्ये ही धाव जाणार नाहीये, पण एक धाव नक्कीच धावफलकावरती ऍड होईल. 2 धावा झाल्या धावफलकावरती. अमरने देखील एक चांगली सुरुवात केली आहे, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. रोहित आता स्ट्रायकिंग एंडला. रोहित देखील जाणला जातो त्या मोठ्या फटक्यांसाठी. त्याच्या पायात गोलंदाजी केली ना तर तो देखील तुम्हाला आसमान दाखवण्याची ताकद ठेवतो आणि त्यातीलच एक चांगला स्ट्रोक. यावेळी देखील चांगलं कनेक्शन पाहायला मिळतंय. थोडासा मिस टायमिंग जरूर आहे, पण तरी देखील रोहितच्या मनगटातली असलेली ताकद आणि तिचा प्रचंड वापर. आता इथून डावाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे, कारण आता हल्ला करायला जय दुर्गा माता काताई संघाने देखील सुरुवात केलेली आहे. मी म्हटलं होतं रोहितकडे असलेली मनगटाची प्रचंड ताकद. हाय बॅकलिफ्ट पहा, पहा तो ॲक्शन रिप्ले आणि पहा ते ॲग्रेशन देखील. कारण तुम्ही मारल्यात, आम्हीही मारण्याची क्षमता ठेवतोय, हे असं सिद्ध केलं या बॉलवरती. अमरनी हलकासा चुकीचा बॉल फेकलाय, पायामध्ये फेकण्याची चूक केली आहे आणि चुकीला इथे नाहीये माफी. पनिशमेंट त्वरित दिली जाते क्रिकेटच्या खेळामध्ये, मुख्यतः म्हणजे ग्रामीण क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. बॅटची हलकीशी कडा लागते, प्रत्युत्तर द्यायचंय तर ते बॅट आणि बॉलनी देणं गरजेचं. अमरनी दिलाय, पुढच्याच बॉलवरती विकेट. धन्यवाद.
अमर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आमच्या डीजे मास्टरने ही बाहुबलीची आठवण आम्हाला करून दिलेली आहे. ही समय सूचकता प्रेझन्स ऑफ माइंड पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. साहिल पाटील येतात. साहिलचाही खेळ उल्लेखनीय राहिला आणि साहिलकडे देखील ते चौफेर फटकेबाजीसाठी साहिल जाणला जातोय. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी, अप्रतिम टप्प्यावरती गोलंदाजी अमर करतात. चांगली बॉलिंग होत आहे. एक संयम त्यांच्याकडे पाहायला मिळतोय. त्यासोबतच अगदी कॉन्फिडंट असलेली त्यांची चालही तुम्ही पाहू शकता. अगदी कॉन्फिडंटनी संपूर्ण त्यांची बॉडी लँग्वेज इथे. 5 चेंडूंचा खेळ झाला, त्यावरती धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त 8 झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची हलकीशी काढा लागते. बॉल सरळ फाईन वरती जात असताना लॉंग लेगला क्लिअर करतोय आणि हा बॉल सरळ निघून जाणार आहे. 4 धावांसाठी येतोय चौकार. हंस डीजेचे आमचे ऑपरेटर संतोषजी पाटील. यस, संतोष दादा यांना विनंती आहे की या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. हंस डीजेचे डिस्क जॉकी संतोष दादा या, आपलं स्वागत असेल. या संतोष, आपलेही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. हंस डीजे म्हटलं की संतोष यांच्या नावाची चर्चा होते. सुमधुर संगीत, मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली ऑडिओ सिस्टम प्रोव्हाइड केली जात आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बदल पाहायला मिळतो. चिराग येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. चिराग ठाकूर येतात बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अमर ठाकूरच्या या पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 12. फक्त बनण्यामागचं कारण समोरच्या संघाने बनवल्यात तब्बल 104, बनवायच्यात 105 आणि त्यामध्ये पॉवर प्ले मध्ये किमान एक मोठं षटक, ज्यामध्ये किमान तुम्हाला 20 ते 25 धावा बनवण्याची आवश्यकता. मग त्यानंतर मॅच क्लोज होईल. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न योगेश आहेत आणि योगेशने देखील हलकाचा हाताचा संपर्क झालाय. त्यामुळे बॉल आणि गती थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न. अनिकेत क्षमा असावी. अनिकेत आहेत आणि त्यांनी देखील एक चांगला प्रयत्न केला, चांगली फिल्डिंग केली. दोन धावा इथे मिळतील. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला इथे आणि चुकीच्या अस्त्राचा वापर येतोय. कारण गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर गोलंदाज कुठल्याही प्रकारची फुलर लेगची गोलंदाजी करत नाहीये. सातत्याने शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न आणि तशीच फिल्डिंगही लावण्यात आली आहे. जर आपण पाहिलात ना तर अगदी डीप काव कॉर्नर रिजनवरती खेळाडू आहे. डीप स्क्वेअर लॅग आहे आणि थेट डीप एक्स्ट्रा कव्हरवरती एक खेळाडूला तैनात करण्यात आला. इथे लीफ केला, बॉल चांगला लीफ केला. अतिरिक्त टप्पा पडल्यानंतर त्या अँगलने सरळ बॉल बाहेर निघून जातोय. व्हाईट बॉल येतोय. त्या व्हाईटच्या साह्याने धावफलकेमध्ये वाढ होणारे धावा झाल्यात. धावफलकावरती आपण पाहतोय तर 15 ऑन द बोर्ड. 15 धावा इथे धावफलकावरती झाल्यात. मोठं लक्ष, त्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असताना तुम्हाला मोठ्या फटके खेळण्याची आवश्यकता आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मॅचचा टोन जरूर सेट होणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी पुढ्यातला बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. ऑन रिजन वरती ऑन ड्राईव्हचा प्रयत्न क्रॉस बॅटने केल्यात. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. त्या एका धावेच्या साह्याने सिंगल डबल आणि त्या एकेरी दुहेरी धावा खऱ्या अर्थाने जास्ती त्रास देणार नाही आहेत सोनारपाडा संघाला. 104 बनवल्यात. त्यांना देखील माहिती आहे पॉवर प्लेमध्ये किमान आपण 20च्या कमी धावसंख्येवरती जरी रोखलं, 25च्या कमी, तरी देखील ही मॅच सहजरित्या आपण जिंकू शकतोय. पुढचा बॉल इथे देखील स्विंग अँड मिस. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी देखील पुन्हा एकदा तो इंटेंट थोडासा मिसिंग दिसतोय. आपल्याकडे धावफलकेचं प्रेशर जरूर आहे पण आपण जर मॅच ऑन ठेवण्याचा प्रयत्न केला ना, अगदी प्रत्येक बॉलवरती षटकाराचा प्रयत्न होतोय तसं अशक्य आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती षटकार मारणं 5 ओव्हरच्या मॅचमध्ये ते देखील थोडंसं अशक्यतेकडे आहे. पण तुम्ही प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल जरूर घेऊ शकता. बॉलच्या मेरिटवरती खेळणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने प्रयत्न केला पण यावेळी रिटर्न क्रिशा थोडासा बाहेर बॉल अँगलनी पुन्हा एकदा थोडासा बाहेर निघतोय आणि अशाच प्रकारे वाईट स्वरूपाने एक्स्ट्राची धाव का त्यामध्ये ऍड होणार आहे. धावा झाल्यात 17 धावफलकावरती. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा लागल्या धावफलकावरती. चांगलं षटक सुरू आहे. चिराग ठाकूर यांचा देखील अप्रतिम गोलंदाजी करण्यासाठी हा देखील एक गोलंदाज आणला जातोय.
पुढचा बॉल यावेळी चांगलं कनेक्शन, चांगला फटका. या फटक्याची ताकद दाखवत असताना बॉलला डिस्पॅच करून टाकलाय मिड विकेट सीमेच्या बाहेर. येतोय षटकार. एक आलाय, अनेक मारण्याची आवश्यकता आहे. आलाय पण पहिला षटकार आलाय. इथे आपण पाहतोय बॅटर साहिल पाटीलच्या बॅटमधून तो पहिला षटकार आपण पाहिलात. दुसरा षटकार आहे साहिलच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करतात. चांगला खेळालाही खेळावा लागणार आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा यॉर्करचा वापर केला, तो देखील अगदी ऑप्शनच्या बाहेरचा वाईडिश यॉर्कर. शेवट गोलंदाजाच्या नावावरती राहतोय. दोन षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती 23. धावा झाल्या धावफलकावरती 23 आणि अजूनही जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला तर 18 बॉलवरती अजूनही आवश्यक असणार आहेत 82 धावा. 82. यश केनेचा वापर केला जातो तिसऱ्या षटकामध्ये. डावखुऱ्या हाताचा गोलंदाजाचा वापर केला जातो आणि पहिल्याच बॉलवरती तडाखा पाहतोय आपण. पहिल्याच बॉलला डिस्पॅच करून टाकलाय सीमारेषेच्या बाहेर. बॉल निघालाय. दन 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 करत येतोय. दणदणीत षटकार. थँक्यू सो मच. षटकार आलाय पहिल्याच बॉलवरती करणच्या बॅटमधून. चांगला फटका होता. यावेळी शॉर्ट पिच बॉल फेकण्याचा प्रयत्न केला आणि इथे देखील पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांनी पाहूयात अपील उचलून धरली आहे का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. यस, पंचांनी अपील उचलून धरली आहे. बॅटर बाद होत आहेत आणि यष्टीरक्षकांनी पकडलेली ही कॅच. विकेटचं पतन. अजून एक झटका लागत असताना टीम जय दुर्गा माता काटाई या संघाला. बॉल होता, कोदून काढला बॉलला. एकच धाव इथे मिळेल की दुसऱ्या धावेचं परिवर्तन होणार आहे. वाह, अप्रतिम फिल्डिंग करण्यात आली आहे. चांगला बॅकअप, खूप चांगली फिल्डिंग केली आहे. अनिकेत यांनी खूप चांगली फिल्डिंग केली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना बॅटिंगमध्ये खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन 61 धाब्यांचं, त्यानंतर फिल्डिंगमध्ये देखील आपलं कॉन्ट्रीब्युशन दाखवत असताना सोनारपाडा संघ आणि नवदूत खेळाडूची देखील चांगली साथ मिळते. पुढचाही बॉल पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी घडाईचा काटा फिरतो तसा बॅटरी गर्रकन गिरकी खातोय, पण बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन नाहीये. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होणं देखील तेवढंच गरजेचं. दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं संत गतीने सुरू असलेला हा सामना आणि त्यामागचं कारण आता असंही असणार आहे की संपूर्ण टीम आता थोडीशी का असेना बॅकफुटला पाहायला मिळते आपल्याला.
जे दुर्गा माता काताई संघ आता इथून त्यांना कमबॅक करायचा असेल तर त्यांना मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमणाची आवश्यकता आहे आणि इथे देखील केले आक्रमण. यावेळी पाळ्यात फेकलाय बॉल आणि त्याला लांबच फेकून दिलाय. ह्यूज हाय अँड अनसम येतोय षटकार. थँक्यू सो मच. धावा झाल्या धावफलकावरती. आपण पाहतोय आपले गुणलेखक आमच्यापर्यंत घेऊन येतात. 36 धावा झाल्या धावफलकावर. 36 धावा लागल्या धावफलकावरती. या षटकामध्ये आपण पाहतोय यश केनीच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर त्यांनी विकेट, मग सिंगल. यावेळी देखील पुन्हा एकदा इनसाइड आउटचा एक चांगला स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनवरती चांगली फिल्डिंग होते. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावीच्या साह्याने धावफलक पुढे. 37 धावा लागल्या धावफलकावरती. 18 बॉलचा खेळ झालाय. बारा चेंडू आणि 68 धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी जय दुर्गा माता काटई या संघाला. आपण पाहत आहोत आपल्या टीव्ही स्क्रीनवरती ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्या स्पर्धेमध्ये राहिलं. हॅपी इव्हेंट प्लॅनर्स, करण काळन यांची ती संकल्पना. स्नेहल ट्रेडर्स, वचन काळन आणि त्याच्यासोबतच आपण आता वेदू बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स पाहतोय. चिन्मय काळन, त्यासोबतच उल्का मंडप डेकोरेटर्स संकेत ठाकूर आणि या सगळ्यांचंच मान्यवरांचे मनपूर्वक आभार. मैत्री फार्म हाऊस आपण पाहत आहोत. रोशन पाटील सर. आणि येस, तुम्हाला जर नक्कीच ती एन्जॉयमेंट करायची असेल फॅमिलीला घेऊन, फ्रेंड्सला घेऊन, तर नक्कीच तुम्ही आमच्या फार्म हाऊसला जाऊ शकता, व्हिजिट करू शकता. गावदेवी स्टील जे आहे तेही त्यांचाही मोलाचा वाटा संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपल्याला राहिलेला आहे. आलेल्या सगळेच मान्यवर आणि दिलेल्या सगळ्याच मान्यवरांनी साथ, त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार. 12 बॉल आणि 68 धावींची आवश्यकता असणार आहे. 68 फ्रॉम 12 डिलिव्हरीज. बॉलिंग ट्रॅकवरती रिद्देश येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे अगदी हवेमध्ये खेळलेला हा स्ट्रोक लॉंग ऑफ वरती चूक होत नाहीये. विकेटचं पतन प्रथमेश यांनी घेतलेला हा झेल आणि अजून एक विकेटचं पतन होत आहे. जय दुर्गा माता काटई संघ आता इथून थोडा का असेना पण तो बॅकफुटला जरूर पाहायला मिळतोय आपल्याला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात. पहिलाच बॉल फेस करत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा इथे प्रयत्न राहिला. लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. पूर्णपणे डॉमिनेशन पाहायला मिळते आपल्याला सोनारपाडा संघाचं. SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा संघ आपण पाहत आहोत आणि त्यांचं पूर्णपणे डॉमिनेशन या मैदानावरती पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॅटची हलकीशी कडा लागते. थर्ड वरती बॉल ट्रॅव्हल होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. एकही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. तर इथून पूर्णपणे एकतर्फी हा सामना थोडासा पाहायला मिळतो आपल्याला. कारण पहिल्या काही षटकांमध्ये जर मोठ्या धावा आल्या असतात तर मात्र ताकद नक्कीच आहे काटाई संघामध्ये देखील. खूप मोठ्या मॅचेसही त्याही संघांनी अगदी एका दिशेने वन साइड एन्काउंटर तेही खेळलेले आहेत. पण आता या मॅचमध्ये आणखी एक चांगला स्ट्रोक, एलिव्हेशन अप्रतिम मिळत आहे आणि बॉलनी अंतर कापलेलं नाहीये. सोपा झेल तोही ड्रॉप करण्यात आलेला आहे. थोडासा लेझी अप्रोच, शोल्डर्स थोडेसे जाऊन पाहायला मिळतात कारण मॅचमध्ये ती रंजत उरलेली नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौफेरच अगदी थोडंसं संत गतीने सुरू असलेला हा सामना. पण हा संत गतीने सुरू असलेला सामना याचीही ग्वाही देतो ही शांतता. पण ही शांतता वादळापूर्वीची आहे. जर इथून काही चेंडूंवरती बॅक टू बॅक षटकार आले तर देखील मॅचला कलाटणी मिळू शकते. प्रयत्न होतोय पुन्हा एकदा अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न.
लॉंग ऑफ वरून खेळाडू येतो. एकच धाव फक्त मिळणार आहे. सिंगल डबलनी जास्ती फरक पडत नाहीये. चांगली बॉलिंग रिद्धेशची देखील अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये. आतापर्यंत फक्त रिद्धेशनी 3च धावा दिल्यात. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 40 धावा लागल्यात धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. याही वेळी टायमिंग अप्रतिम नाहीये. बॉल टप्पा घेतो आणि टप्पा घेतल्यानंतर चांगला प्रयत्न. वा, अप्रतिम फिल्डिंग इथे केली जात आहे. खूप चांगली फिल्डिंग केली जात आहे. गावासाठी खेळत असताना ना ही एनर्जी, ही ऊर्जा तुमच्यामध्ये नेहमी संचारलेली असली पाहिजे. एकच धाव इथे मिळाली त्या एका धावेच्या साह्याने धावफलक 41 या आकड्यावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 6 बॉलवरती बनवायच्यात किती, तर 64 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. टीम वडवली बी, कॅप्टन रिपोर्टिंग करा. गेम चेंजर वडवली बी, चेंज द गेम वडवली बी प्लीज. कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करायची आपण. या षटकानंतर टॉस केला जाईल आणि 4 ओव्हरची मॅच असणार आहे. याची देखील आपण नोंद करून घ्या. आज एक अतिरिक्त मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे, त्यामुळे आपण थोडंसं स्पीडअप करा याची देखील विनंती असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आता गोलंदाज अनिकेत स्वतः येतोय. ज्या अनिकेतनी खूप चांगली बॅटिंग केली होती. अनिकेत पाटील आला बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं. त्या पहिल्याच बॉलवरती फिंगरचा रोल करत असताना आज दिवस अनिकेतचा वाटतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना 61 केल्या. पहिला बॉल इथेही डॉट फेकलाय. 64ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही असं वाटतंय. येस, पायाला बॉल आदळतोय. 1 धाव इथे मिळणार आहे. संत गतीने हा सामना सुरू आहे. 63 धावा जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 टू गो. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न. इथे व्हाईट बॉल असणार आहे. पिच बॉल झाल्यानंतर त्यानंतर अतिरिक्त वळण बॉल घेतोय. लेग स्पिन करण्याचा इथे प्रयत्न राहिला. बॉल टप्पा पडल्यानंतर रिटर्न क्रीजवरतीच टप्पा पडतोय. तिकून अतिरिक्त वळण मिळते अनिकेतला. पुढचाही बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरती सर सोपा झेल कंप्लीट आणि अजून एक विकेट जात आहे. चेतन पाटीलचा चांगला झेल. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते. लाऊड अपील केली जाते. पंच देखील स्थिर स्थगित आपल्या जागेवरती उभ्यात आणि बॅटचा हलकासा स्पर्श झालाय आणि त्यानंतर बॉल सरळ निघाला सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लेगला क्लिअर करत असताना इथे देखील आणखी एक चौकार येतोय. त्या चौकाराच्या साह्याने धावफलक देखील जरूर पुढे जात आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 50हून अधिक धावा अजूनही शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 58 धावा टू बी व्हेरी प्रिसाइज. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 58 धावा जिंकण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळला जाते. बॉल हवेमध्ये असणार आहे. लॉंग ऑन वरती खेळाडू आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघालाय. षटकार येतोय. षटकार आलाय. त्या षटकाराच्या साह्याने पुन्हा एकदा आपण पाहतोय धावा किती बनल्या, तर धावा बनल्या 53 धावफलकेवरती. अपसुकच आता असंही म्हणायला हरकत नाही की जय दुर्गा माता कारताई संघ या संघाने देखील 105 धावा दिल्यात आणि ते 10 ते 15 धावा ज्या अतिरिक्त बनल्यानं अगदी आपण 80, 82, 85 धावा या देखील चेसिबल होत्या, पण तिथून ज्या अतिरिक्त 15 ते 20 धावा बनल्या तिथून प्रतिस्पर्धी संघाला आपण तो कॉन्फिडन्स दिलाय. तिथूनच आपले बॅटर्सही थोडेसे बॅकफुटला गेलेत. याही वेळेस स्विंग करण्याचा प्रयत्न केला. षटक संपलाय आणि ते षटक संपल्यानंतर इथून हे डॉमिनेशन आणि वर्चस्व आपण पाहिलंय. बॅटिंग करत असताना गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलंय. SB प्रतिष्ठान, RM11 सोनारपाडा या संघाचं.